आता एक सामाजिक समस्या आहे जळगाव जिल्ह्यात। लग्न जुळत नसल्यामुळे तरुण आता थेट मृत्यूला कवटाळतायत। ग्रामीण महाराष्ट्रातलं भयान वास्तव गंभीर सामाजिक समस्या बनत चालली। नेमकी ही समस्या कशामुळे वाढली आहे? ग्रामीण भागातल्या तरुणांना लग्नासाठी का नकार देतात? पाहूयात एक रिपोर्ट। लग्न जुळत नसल्यानं तरुणांची आत्महत्या। मुलींना नको शेतकरी नवरा। ग्रामीण महाराष्ट्रातलं भयान वास्तव। नोकरी नाही तर छोकरी नाही असं गमतीत म्हटलं जायचं, मात्र आता हे वास्तव ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी जीव घेणं ठरू लागलंय। एकीकडे नोकरी नसल्यामुळे शेतीवर उदरनिर्वाह करावा लागतोय, दुसरीकडे वय उलटून जात असल्यामुळे मुलींचे नकारावर नकार पचवावे लागतायत। लग्न जुळत नाही म्हणून तरुण थेट मृत्यूला कवटाळू लागले। मराठवाड्यानंतर आता याचं भयान वास्तव जळगाव जिल्ह्यात समोर आलंय। पोलीस दलानं दिलेल्या गेल्या 6 महिन्यातल्या आकडेवारीनं ही गंभीर सामाजिक समस्या समोर आली। 1 जानेवारी ते 2026 ते 30 जून 2026 दरम्यानची ही आकडेवारी आहे। जळगाव जिल्ह्यात 443 आत्महत्यांची नोंद झाली। आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण 90% आहे, तर लग्न जुळत नसल्यानं 29 तरुणांनी आत्महत्या केली। आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 383 पुरुष आहेत, 29 महिला आहेत, 8 मुलं आहेत आणि 11 मुली आहेत। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी 12 गुन्हे दाखल केले। दरम्यान आत्महत्या होण्यामागची कारणं पोलीस अधीक्षकांनी सांगितली। याच्यामध्ये जळगाव पोलिसांनी आत्महत्याचे कारणांचा विश्लेषण देखील केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे दारू आणि इतर व्यसन। जवळजवळ 90 आत्महत्या याच्यामुळे झालेल्या आहेत। त्याच्यानंतरचं कारण आहे नैराश्य, कौटुंबिक कारणे, कर्जबाजारी आणि जर तुम्ही म्हणाला तशा 29 आत्महत्या या पुरुषांनी लग्न न झाल्यामुळे देखील केलेल्या असं सर्वेमध्ये निदर्शनास आलेलं आहे। सामाजिक अपेक्षा, आर्थिक अस्थिरता, वाढतं वय आणि वारंवार येणारे नकार यामुळे अनेक तरुण मानसिक दृष्ट्या खचत आहेत, तर महिलांमध्ये कौटुंबिक वाद आणि नैराश्य ही आत्महत्येची प्रमुख कारणं ठरली आहेत। तसंच विद्यार्थ्यांमध्येही कौटुंबिक तणाव, परीक्षेचं दडपण आणि प्रेम प्रकरणांमुळे आत्महत्येच्या घटना समोर आल्या। त्यामुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न सर्वच वयोगटामध्ये गंभीर होत असल्याचं दिसून येतंय। पोटचा तरुण मुलगा गमावणं यापेक्षा एका वडिलाला सगळ्यात मोठं दुःख कुठलंच नसतं। मला समाजाला एक सांगावंसं वाटेल की आत्महत्या हा पर्याय नाही आहे। जीवनामध्ये बरेच काहीतरी अजून नवे नवे अनुभव आहेत, नव्या नव्या परिस्थितींना तोंड देणं यालाच आपण जीवन म्हणत असतो। जीवनाकडे चांगल्या पॉझिटिव्ह मार्गाने बघा आणि पॉझिटिव्ह जीवनाकडे जगायला चालू करा आणि आत्महत्येचा विचार कधीही आपल्या मनात येऊ देऊ नका। जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदीपुरती मर्यादित नाही, समाजासाठी ही धोक्याची घंटा आहे। विवाह हा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असला तरी तो व्यक्तीच्या अस्तित्वाचं मोजमाप ठरू नये। विवाहाबाबतचा सामाजिक दबाव कमी करणे, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि अडचणीत असलेल्या तरुणांना वेळेत समुपदेशन आणि भावनिक आधार देण्याची गरज निर्माण झाली। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।